विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा महाराष्ट्रात राहतो, तर महाराष्ट्रात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पक्षी बघितले असतील, बरोबर आहे का नाही? वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला भेटतात आणि या पक्ष्यांच्या ज्या वर्तन असतात, ज्या क्रिया असतात, या क्रिया आपण आजच्या पाठामध्ये चोच आणि चारा इयत्ता 8वी यामधून समजून घेणार आहोत. आता चोच आणि चारा बघा, जे लेखक आहेत तिचे मकरंद जोशी हे लेखक आहेत. लेखकासंदर्भात ते परिचय, कारण आता वेळेचं बंधन असल्यामुळे आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. आता हे बघा, तुम्हाला इथे सगळ्यात दाखवलेले तिची इवलीशी चोच, तेच दाणे तेच ओठ. बघा, या शब्दांमध्ये सुगरण पक्षाचे वर्णन बहिणाबाई यांनी आपल्या निरीक्षणातून केलेले. बघा, इथे तुम्हाला सुगरणीचा फोटो दिसत असेल आणि सुगरणीचा बहिणाबाई चौधरी, ज्या खानदेशी कवी म्हटलं जातं, यांनी काय वर्णन केले का, तिची इवलीशी चोच म्हणजे छोटीशी चोच आहे आणि या चोचीच्या माध्यमातून ती कसं कार्य करते हे आपल्या आजच्या पाठामध्ये बघायचं आहे. सुगरण पक्षाच्या चोचीने त्यांनी केलेले वर्णन बहुतेक सगळ्याच पक्ष्यांना सहज लागू पडते. पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण तो चोचीने अन्न खाण्याबरोबर इतर कामे सहज केले जातात. बघा, पक्ष्यांची चोच जी असते फक्त अन्न खाण्यासाठी नसते, तर इतरही काम, म्हणजे बघा आता ही शिवण काम करते. आता तुम्ही बघितलं असेल सुगरण, याला आपल्याकडे बाया पक्षी पण म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये याला विवर पण म्हटलं जातं. आता फक्त चोचीनं आपण काय म्हणतो, तोंड दिलं, आपण फक्त खायचंच काम करत नाही, तर बोलायचं पण काम करतो. त्याच पद्धतीने हा पक्षी चोच दिले, त्या चोचीच्या माध्यमातून काय करतो, आपलं घर बनवणं असेल, सगळे काही कार्य या चोचीच्या माध्यमातून होतात. कारण ही जर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केले असेल, तर पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडांच्या खोडातून अन्न शोधणे, बिया फोडणे यासाठी होतो. आता म्हणजे चिखलातून किंवा झाडांच्या बिया कशा शोधल्या जातात याचं पण चित्र मी तुम्हाला इथे दाखवलंय. बघा, म्हणजे आता हा जो पक्षी आहे हा काय करतोय, आपल्या चिखलामध्ये जे अन्न आहे ते अन्न शोधण्याचा प्रयत्न करतोय, तिकडे पाण्यामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं झाडाच्या ज्या बिया असतात, या झाडांच्या बिया पण कशा पद्धतीने शोधल्या जातात हे पण तुम्हाला या चित्राच्या सहाय्याने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, हेच मी तुम्हाला सांगितलं का अन्न शोधण्याचा प्रयत्न करतो. आता त्यानंतर शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणे. बघा, फक्त तोंड आहे म्हणून फक्त खाणं नाही, तर त्या प्राण्यांचे तुकडे करणे. पण त्याचबरोबर चोचीचा उपयोग घरटं बांधण्यासाठी पण होतो. घरटं बांधण्यासाठी, कारण त्याला काय हात नाही पक्षाला, आणि पक्षाला हात नसल्यामुळे चोचीनेच काय केलं जातं, सगळं काम केलं जातं. पिल्लांना अन्न जे भरवणं. आता बघा, आपण काय करतो, आपल्या हाताने लहान मुलांना जेवण घालतो, पण त्यांना काय जेवण घालता येणार नाही. मग जेवण घालण्यासाठी ते काय करतात, आपल्या चोचीचा उपयोग करतात. वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांचा हात, पाय आणि दागिना, चमचा, फावडं, करवत बरंच काम करतात. म्हणजे काय, चोच फक्त खायसाठी मर्यादित नाही, तर ज्या प्रकारे एक शेतकरी असेल किंवा आपल्याकडे टिकाव असतो, पावडी असते, त्याच प्रकारे त्यांचं काय ते दागिनं म्हटलं गेलंय. चमचा, फावडा, करवत याचं ते काम करतं. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत, त्याचबरोबर चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं. कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्षाचे भक्ष्य, घरट्याचा प्रकार याचा अंदाज बांधता येतो. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये प्राण्यांच्या शरीराकडे, म्हणजे काय, आता तुम्ही बघितलं असेल, चिमणी बघितली असेल, चिमणीला आपण काय टाकतो, बाजरीचे दाणे टाकतो, बरोबर आहे का नाही, चोचीच्या आकारानुसार. जर तिला आपण हरभरा टाकला किंवा मोठं काही दिलं तर त्या चिमणीला खाता येणार नाही. पण जर कावळा असेल, कावळा काय करतो, लाडू सुद्धा तोंडात धरू शकतो. म्हणजे काय, चोचीच्या आकारानुसार त्याचं अन्न पण ठरतं, त्याचं घरटं पण ठरतं, हे तुम्हाला बघायला भेटतं. बरोबर आहे का नाही? म्हणजे चिमणीचं असेल तर चिमणीचं घरटं बघा, कावळ्याचं घरटं बघा, कसं घरटं असतं. म्हणजे याच्या आधारे त्यांनी काय सांगितलं का, चोच फक्त खाण्याचा निर्णय देत नाही, तर चोचीच्या आधारावर शिकार, त्याचं घराचा आकार पण काय करू शकतो, ठरवू शकतो. त्याच्यानंतर बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांचे शरीर बदल होत गेले, त्यातले कालसुंग उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले, त्याच प्रवासात पक्ष्यांची चोची निर्माण केली. बघा, आता आपण इतिहास बघितला होता, तर इतिहासामध्ये मानवाला शेपटी होती, बरोबर आहे का नाही, पण त्याचा वापर न झाल्यामुळे शेपटी गळून पडली. त्याच प्रकारे जे पक्षी होते, त्या पक्ष्यांचा आकार तुम्ही आता काही अशा काल्पनिक स्टोऱ्या बघितल्या असतील, त्यामध्ये मोठे मोठे पक्षी तुम्हाला आढळलेले आहेत, पण कालांतराने अन्न असेल याच्यामध्ये बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्या आकारात पण काय झालेला आहे, बदल तुम्हाला बघायला मिळू शकतो. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, त्याच्या चोचीचे रंग, आकार, त्यात विविधता निर्माण झाली. मात्र पक्षाच्या प्रकारानुसार चोचींचे प्रकार बदलतात. म्हणजे काय,
पक्षी जर असेल, आता कावळ्याची चोच चिमणीला नाही किंवा कावळ्याचे पाय चिमणीला बसवता येणार, त्याच प्रकारे चोच पण काही एकमेकाला सूट होणार नाही असं सांगितले लेखकाने. तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचीचे मूळ संरक्षण समान असते. कोणत्याही पक्षाची चोच दोन भागांमध्ये विभागलेली असते. वरचा भाग मॅक्सोला आणि खालचा भाग मॅड्रेल. बहुतेक पक्ष्यांचा याच चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिय असते. म्हणजे काय, आपण जे ऑक्सिजन घेतो आपल्याला नाक असतं, पण पक्ष्यांना काय असतं, चोचीच्या बाजूबाजूला दोन बारीक होल असतात, छिद्रे असतात, त्याचद्वारे काय करतात, ते ऑक्सिजन घेतात. पक्षी श्वसनाच्या करतात. अपवाद म्हणून पक्ष्यांची काही छिद्रे चोचीच्या टोकावर दिलेत. आता हे बघा, हे तुम्हाला इथे एक चित्र दाखवलेले. या चित्राच्या साहाय्याने पक्षी अंड्यातून कसा बाहेर येतो, बरोबर आहे का नाही. तर खूप लोकांना असं वाटतं की पक्षी बाहेर येताना त्याची आई त्याला बाहेर काढते, तर तसं अजिबात होत नाही. पक्षी ज्या वेळा बाहेर येतो तर त्यावेळा तो अंड्याला काय करतो, खालून टोका मारतो. टोका मारल्यानंतर ते अंड फुटतं आणि ज्या वेळा ही दुसरी प्रोसेस ते डोकं बाहेर काढतात आणि शेवटच्या वेळेस त्याची आई काय करते, त्याची मदत करते. पण कुठली आई अंड फोडत नाही आणि पक्षाला त्याच्यामधून बाहेर काढत नाही, हे समजून घ्या. म्हणून पक्षाला जर बाहेर यायचं असेल तर पक्षाला स्वतः चोचा मारावे लागतात. यातून पण तुम्हाला एक संदेश मिळतो की विद्यार्थ्याला पण शिकायचं असेल तर स्वतः चोचा मारावे लागतील. सगळंच काही तुम्हाला कोणी करून देणार नाही. यातून एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. पक्षी म्हणून पण तुम्ही काहीतरी शिकवतात, म्हणजे हा पाठ देण्यामागील एक उदाहरण होतं. तर कशामध्ये, तुम्हाला पक्षी काय शिकवतात. आता या पाठामध्ये तुम्हाला काही एक दोन प्रश्न विचारतो. या पाठामध्ये आपण कुठल्या पक्षाची माहिती मिळवली, सुगरणीची माहिती मिळवली, बरोबर आहे की नाही. सुगरणीची माहिती मिळवली, त्याचा अन्न असेल, चोच असेल, या संदर्भात पण माहिती मिळवली. आता तुम्हाला एक स्वाध्याय म्हणून एवढं मोठं काही देत नाही. फक्त एक काय करा, तुमच्या आजूबाजूला जे प्राणी पक्षी असतील त्या पक्षींची दैनंदिन जीवनामध्ये ज्या हालचाली आहेत, बरोबर आहे की नाही, चोच असेल, त्यांचा रंग असेल, यानुसार तुम्ही काय करा, स्वाध्याय लिहा आणि एखाद्या आपल्या वर्गा मित्राला किंवा आपल्या वर्गामध्ये त्या पक्षाचा फोटो घेऊन त्या संदर्भात माहिती लिहू शकतात.